अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण सर्वांनी या ब्रह्मध्वजाचं तर पूजन केलेलंच आहे। ब्रह्मध्वजाचे पूजन कुठेतरी खंडित व्हावे म्हणून असं म्हणायला नको, पण जे काही कृत्य झालं ते खूप वाईट झालं होतं। याच दिवशी संभाजी महाराजांना तो त्रास देण्यात आला होता आणि कुठेतरी या गुढीपाडवा ही जी आपली संस्कृती आहे ही मोडण्यात यावी म्हणून बरेच जण आज ब्रह्मध्वजाचं पूजन करत नाही, पण स्वतः शिवाजी महाराज सुद्धा या ब्रह्मध्वजाचं पूजन करत होते, आपले पूर्वज सुद्धा करत होते आणि आपल्याला सुद्धा करावंच लागेल। मधल्या काळात तो दिवस वाईट व्हावा आणि सगळ्यांनी त्या दिवसाला वाईट समजावं म्हणून ही कुकृत्ये त्या दिवशी केली जात होती। आपण ते समजून आपल्या धर्माची जनजागृती करून घ्यावी आणि आपण या ब्रह्मध्वजाचं पूजन आवर्जून केलंच पाहिजे। जर या वर्षी आपण केलं नसेल तर आपण निदान मनोमन त्या ब्रह्मध्वजाला नमस्कार करून क्षमा याचना सुद्धा करावी, जेणेकरून आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती कळेल। तो आज ज्योतिषाचं पूजन करण्याचा विशेष दिवस असतो। आज ज्योतिषाकडून जर संवत्सर फळाचं पठण श्रवण केलं तर अनेक पातकांचा नाश होत असतो, मग तोच पातकांचा नाश व्हावा म्हणून आपण इथे आज संवत्सर फळ श्रवण करतोय। त्या संवत्सर फळाची फलश्रुती काय आहे आणि या वर्षात काय घडामोडी घडून येतील हे आपल्या पंचांगकर्त्यांनी किती युगां आधीपासूनचा अभ्यास केलेला त्याच अभ्यासावर हे सगळं सुनिश्चित केले जाते आणि खरोखर तुम्हाला या वर्षात ह्या सर्व गोष्टी जाणवतील याची मला सुद्धा खात्री आहे। चला तर आपण विशेष जाणून घेऊ हे वर्ष आपल्या सर्वांसाठी कसं जाणार आहे। राजाचे फल श्रवण केले असता राजवैभव स्थिर होतो, प्रधानाचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते, अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी चिरकाळ राहते, मेघाधिपतींचे फल श्रवण केले असता वाणी मधुर होते, रसाधिपतींचे फल श्रवण केले असता धर्माचे ठिकाणी प्रीती उत्पन्न होऊन धार्मिक बुद्धी स्थिर राहते आणि पश्चधान्याधिपतींचे फल श्रवण केले असता दीर्घायुष्य मिळते। म्हणून ही शुभदायक राजाधिकांची फले श्रवण करावी। वसंत ऋतूमध्ये पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफळ श्रवण केले असता अनेक पातक समुदायाचा नाश होऊन दीर्घायुष्य यश लक्ष्मी प्राप्त होते। ब्रह्मा विष्णू रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत। खरं तर पाहिलं हे नवीन वर्ष खरोखर जगमान्य आहे आणि या वर्षात या वसंत ऋतूमध्ये सर्व चैतन्य निर्माण होतं, सर्व झाडांना नवीन पालवी येते, या कडुनिंबाच्या पानांना फुलं येतात आणि सर्व सृष्टी एका नवीन पाना फुलांनी बहरलेली असते। खरोखर नूतनीकरण या निसर्गाचं झालेलं असतं म्हणून आपणही हा सण साजरा केलाच पाहिजे। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी जे लोक संवत्सर फल भक्तिपूर्वक श्रवण करतात त्यांचे दुःख रोग दारिद्र्य इत्यादी पीडा नष्ट होऊन ते आनंदाने धनधान्य युक्त होऊन राहतात। सूर्य तुमच्या आरोग्याची वृद्धी करो, त्याचप्रमाणे चंद्र निर्मल मना यशाची, मंगल ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु थोरवीची, शुक्र कोमल वाणीची, शनी आनंदाची, राहू विरोध नाशक अशा बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करो। तिथीच्या श्रवणाने राजवैभव स्थिर होतं, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य मिळते, नक्षत्राच्या श्रवणाने पूर्वी घडलेल्या सर्व पातकांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने प्रियजनांचा वियोग नष्ट होतो व कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। असे हे पंचांग ज्योतिषाकडून नित्य ऐकावे म्हणजे श्रेयस्कर होऊन सिद्धिदायक होतं। कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत। किती सुंदर आपल्या पूर्वजांचा हा अभ्यास आहे। तंतोतंत या कलियुगाची रूपरेषा, या कलियुगाचा काळ इथे लिहून ठेवलेला आहे म्हणून जाहिरातींवर आणि कोणत्याही प्रकारच्या माहितीवर आपण वाहून जाऊ नये।
आणि घाबरू नये, कारण कलियुगाचा काळ कितीपर्यंत आहे आणि कलियुग कधी संपन्न होणार आहे हे या पंचांगामध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आपण ते ऐकून घेऊ. पहा काय म्हणताय. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. पहिला प्रस्थामध्ये युधिष्ठिर झाला, त्याचा शक 30,044 वर्षे. दुसरा उज्जैनीमध्ये विक्रम झाला, त्याचा शक 135 वर्षे. तिसरा पैठण येथे शालिवाहन झाला, त्याचा शक 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजया अभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौंड देशात धारातीर्थ नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शक 821 वर्षे. अशी एकूण 4,32,000 वर्षे आहेत. कलियुगाच्या या एकंदर 4,32,000 वर्षांमधून आता पावेतो 5,126 वर्षे फक्त मागे पडली असून 4,26,874 वर्षे शिल्लक आहेत. म्हणून कोणीही घाबरू नये, निर्भय व्हावे. आधीच सांगितलंय की पंचांगाचा आज जर श्रवण केलं तर दीर्घायुष्य प्राप्त होते आणि भय नाहीसं होतं. तर आता आपण सर्वजण भय नाहीसं करूयात, कारण हे वर्षफल हे कलियुग अजून संपणार नाही आहे. या वर्षी विक्रम संवत 2081 अनल नामक सुरू असून पुढे कार्तिक महिन्यापासून 2082 पिंगल नामक विक्रम संवत सुरू होईल. या चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शक 1947 विश्वावसु नामक सुरू होत आहे. या विश्वावसु नामक संवत्सरात राजपद रवींकडे, मंत्रीपदही रवींकडे, मेघाचे आधिपत्य सुद्धा रवींकडे, अग्रधान्याचा खरीपा पिकाचा स्वामी बुध आहे, रसपदार्थांचा स्वामी शुक्र, रब्बीच्या पिकांचा व मध्यधान्याचा अधिपती चंद्र आहे. या विश्वावसु नामक संवत्सरात पाऊस बेताचा पडेल, फळे व धान्याचे उत्पादन मध्यम होईल, सरकारी पैसा बराच खर्च होईल, रोगराईची भीती राहील. राजपद रवीकडे असल्याने त्याच्या अंमलाखाली प्रदेशात धान्य, फुले, फळे यांचा नाश होईल, चोरांची भीती वाढेल, राजे लोकात तंटे वाढतील व रोगराईचे प्रमाणही वाढेल. मंत्रीपदही रवींकडेच असल्याने पाणी, धान्य, फुले कमी येतील, महागाई वाढेल, रोगराई व चोर यांच्यापासून त्रास वाढेल. मेघांचा अधिपती सुद्धा रवीच असल्याने आकाश आभ्राच्छादित राहून पाऊस तुरळक पडेल, उंदराचा उपद्रव वाढेल, समाजात रोगराई वाढेल. आग्रधान्याचा खरीप पिकाचा स्वामी बुध हा शुभग्रह असल्याने पृथ्वीवर पाणी भरपूर राहून धान्यांची उपजही चांगली होईल. सर्व लोक निर्भय राहतील, राजवर्गातील वैरभाव कमी होतील. रसपदार्थाचा स्वामी शुक्र हा शुभग्रह असल्याने मीठ, ऊस, तीळ, जवस, लाख, कासे, कापड, तूप हे थोडे स्वस्त राहतील, थोडे बरं का. पाऊस पाणी चांगले राहील, गायीची वाढ होईल. म्हणजे गायीवर या वर्षात काहीतरी निर्णय घेतला जाईल नक्कीच. रब्बी पिकाच्या अधिपत्य चंद्राकडे असल्याने सरकारी खजिना व जनतेजवळील पैसा भरपूर राहील. पाऊस चांगला पडून धान्य, दूध, फळे, फुले यांची समृद्धी राहील. मध्यधान्याचा अधिपतीही चंद्रच असल्याने त्याच्या अंमलाखालील प्रदेशात पाऊस पाणी चांगले, गहू, सावे, वरे ही धान्ये भरपूर येऊन जनता सुखी राहील. आर्द्रा प्रवेश यावर्षी ज्येष्ठ कृष्ण द्वादशी घटिका 49 पडे 5 रविवार, भरणी नक्षत्र, सुकुर्मा योग व कौलव करणावर सूर्योदयापासून घटिका 1 पडे 23 म्हणजे सकाळी 6:17 सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करतो. हा प्रवेश द्वादशी तिथीवर होत असल्याने तो जनतेला अनेक प्रकारे कल्याणकारक आहे. रविवारी आर्द्रा प्रवेश होत असल्याने चतुष्पाद जनावरांना त्रासदायक योग येतील. भरणी नक्षत्रावर हा आर्द्रा प्रवेश होत असल्याने काही भागात रोगराई वाढेल. सुकुर्मा योगावर आर्द्रा प्रवेश होत असल्याने सात्विक वृत्तीचे लोक यज्ञ यागादी सत्कर्मे करतील. या वर्षात नील नावाचा मेघ वृष्टिकारक आहे, त्या योगे पाऊस भरपूर पडेल.
पृथ्वीवर गायी पुष्कळ होतील, वस्त्रे इत्यादींचे उत्पादन वाढेल. या वर्षात वासुकी नावाचा नाग पृथ्वी धारण करणार आहे. त्या योगे पर्जन्यमान चांगले राहील, धान्याची उपज चांगली होईल. या वर्षात मेघांचा निवास वाण्याच्या घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे, ते खंडवृष्टिकारक आहे. आढाकाचे प्रमाण 2 आढाक आहे, म्हणजेच पाऊस मध्यम पडेल. हे शुभकारक वर्षफळ गुढीपाडव्याच्या दिवशी श्रवण केल्याने लक्ष्मी व आयुष्याची वृद्धी होऊन नवीन वर्ष सुखसमाधाने जाते. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अशा प्रकारे आपण ह्या संवत्सर फळाचं श्रवण केलं. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सांगितल्याप्रमाणे आज आपण स्वामी महाराजांच्या लीला इतरांना सुद्धा सांगाव्या, आपण सुद्धा श्रवण कराव्या. सत्पुरुषांचं जेवढं मनन पठन चिंतन होईल तेवढं करावं, जेणेकरून वर्षभर आपल्याला हीच कृत्ये करावी लागतील आणि आपल्याला संकटातून सामोरं जाण्याचं सामर्थ्य येईल. म्हणून आज जास्तीत जास्त चिंतन करावं. या वर्षात चिंता दूर करून चिंतन करावं. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.